तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शब्द दिलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। काँग्रेसने उमेदवारी दिल्यानं बारामती निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपांना सध्या जोर आला असल्याचं आपण पाहतोय। तर दुसरीकडे बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत अद्याप भाजप नेत्यांचा फोन नाही असं सूत्रांनी म्हटलं। भाजपच्या कोणत्याही नेत्याचा काँग्रेस नेत्यांना फोन गेलेला नाहीये। बारामती पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस अद्यापही ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे असं विखे पाटलांनी देखील म्हटलंय। काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घ्यायला हवी होती असं विखे पाटील म्हणालेले आहेत। तर काँग्रेस पक्ष नेतृत्व पक्षाला घरघर लागलेली आहे असं विखे पाटील म्हणाले। काँग्रेस उमेदवारी मागे घेईल अशी मला खात्री असं विखे पाटलांनी म्हटलं। परिस्थितीतून ते आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी भूमिका ते घेत नाहीत। ते काही त्यांचा दोष नाही आहे। मला वाटतं पक्ष नेतृत्वापासूनच आता त्या पक्षाला जी घरघर लागलेली आहे त्याची ती अधोगती आता स्पष्ट दिसते। एवढा मोठा दारुण पराभव त्या निवडणुकीत त्यांचा होणार आहे। निश्चितपणे मला अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे।